सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज आपण आपल्या राज्यातल्या बेकारीचं जर प्रमाण बघितलं तर आज राज्यातल्या बेकारीनं परमोच्च अशा प्रकारचा उच्चांक गाठलेला आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय करिअर सर्व्हिस सेवा पोर्टलवर आज महाराष्ट्रातील जवळजवळ 25 लाख तरुणांनी त्या ठिकाणी बेरोजगार असण्याची नोंदणी केलेली आहे। हा सरकारी आकडा आहे, हा माझा आकडा नाही। कौशल्य विकास केंद्राच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 2025 मध्ये सुमारे 71 लाख बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केलेली आहे। तीच नोंदणी 2024 मध्ये 10,21,000 एवढी होती, म्हणजे एका वर्षात त्यामध्ये 7 पटीनं वाढ झाली। 7 पटीनं वाढ झाली। कसले करार करताय, कसल्या लोकांना रोजगार देताय, काय तरुणांना फसवताय? हे आकडे आज मी जे मांडतोय ते माझे नाही आकडे आहेत, हे सरकारी आकडे आहेत। यामध्ये सुशिक्षित तरुण विशेषतः पदवीधरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे 11.3% आहे। राज्यामध्ये 11.3% हे ग्रॅज्युएट झालेल्या तरुणांचं त्या ठिकाणी बेकारीचं प्रमाण आहे। महाराष्ट्रामध्ये सुमारे 17% तरुण शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासापासून वंचित असल्याची धक्कादायक आकडेवारी ही आपल्या शासकीय आकडेवारीनंच आपल्या समोर आली। पदव्या असूनही उद्योगांना आवश्यक असणारी अशा प्रकारचं कौशल्य नसल्यामुळं त्यांना बिनकामाचे किंवा बेरोजगार म्हणून त्यांची संभावना होते, त्यांची नोंदणी होते। ही महाराष्ट्राला आज बेरोजगार लोकांना रोजगार देण्याच्या संदर्भातली आकडेवारी आहे। अध्यक्ष महोदय, 25-26 ची आर्थिक पाहणी मी केली। महाराष्ट्र सरकारचं हे प्रकाशन आहे। त्या प्रकाशनानुसार मी पाहिलं तर एप्रिल-जून 2025 मध्ये बेरोजगारीचा दर आपल्या राज्यामध्ये होता तो 6.4% होता, पण तोच दर 2020-22 मध्ये 3.5% होता। 2021-22 ला जो बेरोजगारीचा दर 3.5% होता, तोच आपल्या कारकिर्दीमध्ये 2025-26 मध्ये 6.4 वर झाला। ही प्रगती म्हणायची राज्याची की अधोगती म्हणायची, हे सरकारी आकड्यातून सरकारनंच ठरवावं। यापेक्षा मी काही जास्त या ठिकाणी बोलू इच्छित नाही। विशेष म्हणजे पदवीधर 11.3 आणि पदवीधर 8.3 तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक आहे। राज्यामध्ये सर्वाधिक आहे। या राज्यामध्ये राज्यातील शहरी भागात बेरोजगारीचा दर कमालीचा वाढलेला असून डिसेंबर 2025 मध्ये तो 6.7% पर्यंत पोहोचला। हे सरकारी प्रकाशनातून समोर आलेलं आहे। शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा बेकारीचा दर किती वाढतोय हे मंत्री महोदय आपल्या लक्षात येईल। ग्रामीण महिलांमधील बेरोजगारीचं प्रमाण 4.2% होतं 21-22 ला, ते आता 7.5% वर गेलंय। आपण राज्यामध्ये रोजगार वाढवला की राज्यामधल्या बेरोजगारांना वाढवलं, याचं कधीतरी आपण आत्मनिरीक्षण मकरनामा आपण करण्याची गरज आहे। कारण आपण ऐकताय शंभूराज देसाई फक्त माझ्याकडे कान ठेवलाय, चेहरा तिकडे ठेवलाय म्हणून तुमचं नाव घेतलं, बाकी काही नाही। बर 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 आणि म्हणून हा तसंच करतात। तरुण ग्रामीण महिलांमध्ये हे सांगितलं, राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याचा आणि उद्योगधंदे वाढवल्याचा दावा केला जातो। मग रोजगार का वाढतायत याचं कधीतरी उत्तर देणं तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेला भाग आहे। 2014 साली याच देशाच्या नेतृत्वानं सांगितलं होतं की पर इयर प्रत्येक वर्षाला देशातल्या 2 कोटी तरुणांना आम्ही रोजगार देऊ असं सांगितलं होतं। आज 12 वर्ष झाली, 24 कोटी लोकांना रोजगार मिळाला असेल आपण गृहीत धरू, पण आपण फुशारक्या काय मारतोय की 80% लोकांना आम्ही 2 किलो तांदूळ आणि 3 किलो धान्य देतोय मोफत, म्हणून ही बेकारी वाढली की कमी झाली याचा विचार आपण केला पाहिजे। ही बेकारी वाढणारच आहे, याचं कारण आपणच आहोत। कारण टाटा एअरबस सारखा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प, सॅफ्रॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, पाणबुडी प्रकल्प, असे मोठमोठे चांगले प्रकल्प या राज्यामध्ये आलेले आपल्या कर्तृत्वानं आणि कोणाला तरी जी हुजूर करावं लागतं म्हणून हे प्रकल्प आपण परराज्यामध्ये घालवले। विशेष करून हे गुजरातमध्ये प्रकल्प आपण घालवले
आणि बेकारी आपण वाढवून घेतली असं म्हटलं तर वाईट ठरलं असं मला वाटत नाही. काय झालं? बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण 2025, महिला समृद्धी योजना, मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अशा काही योजना राबवण्यास सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, या योजनांचं आज काय भवितव्य आहे? या योजनांचं आज काय अस्तित्व आहे? या योजना आता मंत्री महोदय, मगाचपासून इथे दादा होते तर मी म्हणत होतो दादा ऐकतायत, आता तुम्ही तिघे जरा ऐका तरी. देणार काहीच नाही तुम्ही आम्हाला, पण किमान ऐकल्याचं समाधान. ऐका, ते तुमच्या इच्छेच्या विरोधात असलं तरी ऐकावंच लागणार आहे. 3 वक्त्यांची भाषणं आम्ही इथे शांतपणे ऐकली, काही बोललो नाही, बोलून काय फायदा नाही. आमचं ऐका जरा प्लीज, तेवढं काही करू नका. मित्रोता त्रास तुम्हाला देत नाही काहीतरी करा म्हणून, पण ऐका. आणि म्हणून आपण या सगळ्या योजना काढल्या. आज त्या योजनांची परिस्थिती काय आहे? नवीन नवीन घोषणा करता, रोज मोठ्या जाहिराती करता, प्रत्येक गोष्टीची इव्हेंट मॅनेजमेंट करता, अशा पद्धतीच्या घोषणा करता, अख्ख्या राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करता की ह्या जगामध्ये कुठं कधीच काही घडलं नाही ते सगळं आम्ही घडवतोय. अशा प्रकारच्या योजनांचा इव्हेंट मॅनेजमेंट, इव्हेंट करण्याचं काम तुम्ही करता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ तुम्ही आणलात. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची तुम्ही त्यावेळेला घोषणा केलीत. त्यापैकी 1,34,000 तरुणांना सरकारी आस्थापनामध्ये 11 महिन्याकरता म्हणून तुम्ही घेतलं. तुमची भाषणं माझ्याकडे आहेत, सरकारची अधिकृत जबाबदार मंत्र्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत की काळजी करू नका, हे 11 महिने संपले असले तरी आम्ही तुम्हाला कायमचं सरकारी सेवेमध्ये घेऊ म्हणून सांगितलं. आज ती सगळी मुलं वणवण करतायत. खूप मोठ्या अपेक्षेनं त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमचा प्रचार केला आणि कुटुंबाला सांगितलं की आमचं भवितव्य उद्याचं उज्ज्वल आहे आणि म्हणून तुम्ही या सरकारला निवडून द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुमच्या वतीनं सांगितलं. पण आपलं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेवणा, लाडकी मेवणी, लाडकी कोण आणखी मैत्रीण मित्र काही नव्हतं. आपल्याला फक्त लाडकं होतं ती फक्त खुर्ची होती संजय, बाकी काही नव्हतं. फक्त खुर्ची होती. खुर्ची मिळाली, लाडका भाऊ पण गेला आणि बहीण पण गेली. अध्यक्ष महोदय,